गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी एवढं सुंदर ऊन पडलं होतं ना आज. रोज पाऊस येतो. सकाळी सकाळी हे बाबा आले, पण काय झालं, मी त्यांचा व्हिडिओ काढायला गेले आणि ते लगेच साईडला गेले आणि गावाकडे आले. म्हणजे आमचे मुलं आहे ना फक्त आजीच्याच मागं पळत आहेत. सगळी कामं आवरून घेतली, आता फक्त कपडे धुवायचे बाकी होते. मग काय तर आमच्या सासूबाई बसल्या कपडे धुवायला. मग त्यांना हेल्प म्हणून मी पण लागली कपडे पिळायला, कारण कपडे खूप जास्त होते. कालच्या पूजेचे पण 2-2 ड्रेस होते सगळ्यांचे. मग आम्ही एक एक करून सगळे कपडे धुवून घेतले, त्यांनी धुवून दिले आणि मी वाळत घातले. ऊन पण पडलेलं होतं, म्हणून म्हटलं सकाळी सकाळी ते वाळून जातील. आणि आमच्या दारामध्ये हे एक टोमॅटोचं झाड उगलेलं आहे, त्याला मस्तपैकी टोमॅटो लागले. आणि हे नारळ जे माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळेस लावलं होतं, त्याला खूप सारे नारळ लागलेले आहेत आता. मग काय दुपारी थोडा वेळ झोपले होते आणि मी झोपली असताना सासूबाईंनी हे गुलाबजाम मळून ठेवले होते. मग काय त्यांनी अर्धट केलेलं काम आता मलाच पूर्ण करणं भाग आहे. त्यांनी गुलाबजामू छोटे छोटे गोळ्या बनवून ठेवल्या होत्या. मग म्हटलं आता तळून घ्यावं. मग काय ते सगळे गुलाबजामू तळून घेतले आणि मला बाहेर जायचं होतं. मग चाचणी त्यांनीच दिली. एका रिलेटिव्हला भेटायला मी बाहेर चालली होती. आता बघा, जाताना मी ही साडी घालून गेली आणि येताना मी ही साडी घालून आली, कारण कुणाच्या घरी गेलं की साडी देण्याची प्रथाच आहे. मग काय गुलाबजामू मस्तपैकी पकले होते आणि त्याच्यावरती ताव मारला.